अवैध दारू विक्रेत्यांवर पवनी पोलिसांची कारवाई. गुडेगाव व धामणी येथील घटना. गावात अवैध धंद्यावर प्रतिबंध लागावा म्हणून पवनी पोलिसांनी कंबर कसली असून तालुक्यातील गुडेगाव व धामणी चौरास या गावात विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या इसमावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली. गावात शांती व सुव्यवस्था स्थापित व्हावी म्हणून पोलीस प्रशासन वेळोवेळी दक्ष असते. मात्र याला छेद देण्यासाठी गावातीलच काही गैरकायदेशीर मंडळी कमी वेळात जास्त पैसा मिळावा म्हणून दारू विक्रीसारख्या अवैध व्यवसायाला जवळ करतात. असाच प्रकार गुडेगाव व धामणी चौरास येथे अनेक दिवसापासून सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस चंबूसह घटनास्थळी दाखल होत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा प्रकार घडला. यात पोलिसांनी मुद्देमाल जप्तची कारवाई केली. घोडेगाव गावात झालेल्या कारवाईतील आरोपी शिवा राजीराव मेश्राम वय वर्ष 76 असे आहे. दरम्यान आरोपीकडे संत्रा टँगो प्रीमियम देशी दारूने भरलेले 180 ml चे पवे मिळाले. तर धामणी चौरास येथील आरोपी दिनेश हंसाराम सावरबांदे वय वर्ष 46 यांच्याकडे देखील प्लास्टिक थैलीमध्ये देशी दारूचे पवे मिळाले. पोलिसांनी कलम 65 मुद्दा का अंतर्गत कारवाई केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. धामणी गावात पोलीस पाटलावर रोष. तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या धामणी गावात अनेक दिवसापासून अवैध दारू व्यवसाय बिनधास्त सुरू आहे. महाराष्ट्रात सदर गावचे राजकीयदृष्ट्या महत्त्व असून या गावाने राज्याला बंडूभाऊ सावरबांदे यांच्या रूपाने माजी राज्यमंत्री दिले आहे. प्रामाणिक व सज्जन व्यक्तिमत्व असलेल्या सावरबांदे यांच्या गावात असे गैरकायद्याचे प्रकार चालले म्हणजे गावाची बदनामी होणे. सदर दारू विक्र्यांचा त्रास गावकऱ्यांना होत असल्याने त्यांनी पोलीस पाटलाकडे यापूर्वी अनेकदा तोंडी तक्रार दिल्यात. मात्र याकडे पोलीस पाटलाने कानाडोळा केल्याने गावकऱ्यांनी पोलीस पाटील शांतीप्रसाद कोसरे यांच्यावर रोष व्यक्त केला आहे. पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शहरात व गावात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती जनतेने दूरध्वनीद्वारे पोलिसांना द्यावी. यामध्ये सट्टा, मटका, दारू, ऑनलाईन खेळ चालवणाऱ्याचा सहभाग असून यावर प्रतिबंध लागावा. यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. असे गैरकायद्याचे काम करून कायदा व सुव्यवस्था बिघडू पाहणाऱ्या महाभागांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पवनी पोलीस तत्पर असून वेळीच कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.